शहाण्णव कुळी कशाला म्हणतात? आम्हाला नुसत्या शहाण्णव कुळीच्या भाषा शिकू नका. क्षत्रिय मराठ्यांचा धर्म आहे, जिथं अन्याय होईल तिथं धावून जायचं. याला क्षत्रिय मराठे शहाण्णव कुळी म्हणलं जातं. राजे महाराजे रयतेवरती जर अन्याय झाला, सिंहासन सोडून मैदानात येत होते अन्यायाच्या विरुद्ध लढण्यासाठी. त्याला शहाण्णव कुळी म्हणलं जातं. तू कोणचा रे शहाण्णव कुळी आरक्षणाला विरोध करणारा? काय मर्दानी घे तुला त्याच्यात? बरं तुम्ही शहाण्णव कुळी आहेत, तुम्ही बाजू घ्या, काय म्हणणं नाही आमचं. पण तुम्ही बाजू कोणाची घेताय हे अगोदर समजून घ्या. तुम्ही बोलताना म्हणलात माझ्या देवेंद्र फडणवीसांना बोलू नका. देवेंद्र फडणवीसांना का बोलतो त्याचं कारण सांगतो. आणि क्षत्रिय धर्म असणाऱ्या शहाण्णव कुळी मराठ्यांनी कोणाकडून बोलायला पाहिजे हे सांगतो. अंतरवालीतल्या माता मावल्यांवरती गोळ्या झाडल्या गेल्या. रक्ताच्या थारोळ्यात आमच्या माता मावल्या पडल्या. अंतरवालीत या, मी तुम्हाला आत्ता एक काठीवर चालताना म्हाताऱ्या मायला तिथं दाखवतो की ज्यांच्या गुडघ्यात रक्ताच्या थारोळ्यात किंकळणारे आमचे अंतरवालीचे लोक, यांचा आक्रोश ऐकायला कोणी नव्हतं. त्या बंदुकीच्या दस्त्यानं फोडलेल्या माता मावल्यांचे डोके कोणत्याच डॉक्टरला शिवता येत नव्हते. डोक्याच्या मधोमध घुसलेली गोळी कोणत्याच तज्ञाला निघत नव्हती. आजही त्यातले 2 तरुण लीलावती हॉस्पिटलला नेले होते. लीलावती हॉस्पिटलचा असणारा संपूर्ण स्टॉप मुंबईचा, तिथं असणारे तज्ञ डॉक्टर आजही त्या पोरांच्या पोटातली गोळी लीलावती हॉस्पिटल मधल्या तज्ञ डॉक्टरांना सुद्धा निघाली नाही. त्या लेकरांचा जीव काय म्हणत असेल? ज्या वेळेस तिथं अन्याय घडला गेला, प्राणघातक हल्ला झाला, त्या हल्ल्याच्या बाजूने न बोलता तुमचा देवेंद्र फडणवीस पोलिसांच्या बाजूने बोलला, जनतेच्या बाजूने नाही बोलला. आणि तुम्ही म्हणताय आमच्या देवेंद्र फडणवीसांना बोलू नका. 96 कुळी स्वतःला जर म्हणून घेणार असाल तर सामान्य जनतेच्या बाजूने बोलायचं शिका. अत्याचारी आणि अन्यायी देवेंद्र फडणवीसांच्या बाजूने बोलायचा बंद करा. तुम्ही पक्षाच्या नेत्याच्या बाजूने बोलायला लागलात. तुम्हाला वाटतंय तुमचा पक्ष मोठा झाला पाहिजे आणि नेता मोठा झाला पाहिजे. मला वाटतंय माझी जात मोठी झाली पाहिजे आणि जातीचे लेकरं मोठे झाले पाहिजे. हे आम्ही आमच्या 96 कुळात आणि तुमच्या 96 कुळात ह्या संस्काराचा फरक आहे. आम्ही बाप जातीला मानतो आणि तुम्ही बाप पक्षाला आणि नेत्याला मानताय. ह्या संस्कारात तुमच्या आणि आमचा फरक आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.